गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता वाजलेले आहेत एक्झॅक्ट 12 आणि तुम्हाला चिकन फ्रायची रेसिपी बघायला भेटणार आहे. तुम्हाला आधी आईला भेटवतो. हे आहे, मला दाखवतो चिकन फ्रायची रेसिपी करण्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य ते दाखवूया आणि नंतर रेसिपीला सुरुवात करूया. चला भेटूया. सो हे बघा, चिकन चांगलं धुवून घेतलंय 2-3 वेळा. आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. सो आता याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया. लाल तिखट, आणि आता हळद पावडर घालून घेऊया. आणि दही घालून घ्यायचं आपल्याला. आणि घरगुती गरम मसाला घालून घेत आहे. सो आता याच्यात लिंबू पिळून घ्यायचा आहे. आता याच्यात मैदा ऍड करून घेऊया. आणि कॉर्नफ्लॉवर. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. सो हे बघा, मिक्स करून चांगलं झालेलं आहे मसाले, लाईक मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वगैरे. सो याला आता असंच झाकून मॅरिनेट व्हायला ठेवायचं. बघा, चांगलं मॅरिनेट झालेलं आहे. इकडे तेल तापत ठेवलेलं आहे. सो आता हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. याला चांगलं फ्राय करून घेऊया. सो एका बाजूने चांगलं फ्राय झालेलं आहे. आता दुसरी बाजू पलटी करून घेऊया. चांगलं कुरकुरीत फ्राय करून घ्यायचं आपल्याला. सो हे बघा, चांगले फ्राय होत आहे आपले चिकन पकोडे. आणि कलर पण बघा किती मस्त आला आहे त्यांना. आम्ही कलर नाही यूज केलेला, आर्टिफिशियल.
सो हे बघा पकोडे चांगले फ्राय करून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. सो आता आपल्याला हे राहिलेले आहे ते पण फ्राय करून घ्यायचे आहे. सो हे बघा आता सगळे कढाईमध्ये घालून घेतलेले आहेत. सो आता याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आपल्याला. सो हे बघा चांगले फ्राय झालेले आहे एका बाजूने. आता दुसऱ्या बाजूने पण असेच फ्राय करून घ्यायचे आहे मगाशी सारखे. हे बघा किती छान झालेलं आहे, क्रिस्पी एकदम. सो अशाच प्रकारे आता आपण याला पण फ्राय करून घेऊया. आर्टिफिशियल कलर एकदम नाही वापरला आम्ही, काहीच वापरलेलं नाही, तरी पण कलर बघा किती छान आला. हे बघा आणि एकदम क्रिस्पी झालेले आहे ते. हे बघा इकडे. सो हे बघा इकडे भाजत आहे लाईक चिकन पकोडे. ही चिकन फ्रायची रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही नवीन आहात असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. सो हे बघा चांगलं फ्राय झालेलं आहे. असे 2-3 वेळा असे अलटून पलटून भाजून घ्यायचे आपल्याला, चांगले कुरकुरीत होतात. सो हे बघा चांगले फ्राय झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता वाजलेले आहेत 1:30. सो मी जेवण वगैरे करून घेतो, तुम्हाला दाखवतो जेवणासाठी काय काय आहे. सो ही वेरल्याची कढी आहे, राईस आहे, चिकन फ्राय आहे आणि सॅलड. सो आजचा बेत असा आहे आमच्याकडे.